हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लोज एंड आणि ओपन एंड वाल्या पाईपचे डेरिव्हेशन संपवले होते. त्याच्यावरती काही सॉल्व एक्झाम्पल्स होते, तर आपण ते सॉल्व एक्झाम्पल्स सुद्धा बघितले होते. आता काही MCQs त्याच्यावरती आपल्याला सॉल्व करायचे आहेत, तर ते MCQ आपण बघणार आहोत. थोडं लक्ष द्या, जास्त डिफिकल्ट नाही आहेत, सिंपल MCQs असतात त्याच्यावरती. बघा काय म्हटलंय आता MCQ मध्ये, हे PYQs आहेत CETचे, जे रिपीटेडली विचारलेत आणि काही इम्पॉर्टंट PYQs पण आहेत. बघा काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड प्रोड्युसेस अ फंडामेंटल नोट ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू. म्हणजे पाईप क्लोज्ड ॲट वन एंड म्हणजे क्लोज ऑर्गन पाईप, त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे त्याची, न्यू म्हटले. न्यू आपण एनच्या फॉर्ममध्ये बघतो ना, फ्रिक्वेन्सीला 3 नोटेशन्स असतात. कधी न्यू म्हटलं जातं, कधी एन म्हटलं जातं आणि कधी एफ ही म्हटलं जातं. तर नोटेशन जरी चेंज झाला तर कॉन्सेप्ट चेंज होत नसते. द पाईप इज कट इंटू 2 पाईप्स ऑफ इक्वल लेंथ. म्हणजे एक आपल्याकडे पाईप आहे, क्लोज ऑर्गन पाईप, याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे न्यू. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज प्रोड्युस्ड इन द 2 पाईप्स आर. याला काय केलं, याला कट करा. समजा याची लेंथ L घेतली मी, ठीक आहे, किंवा कॅपिटल L घ्या, काहीच हरकत नाही. याची लेंथ कॅपिटल L घेतली. आता याला कट करा दोन पार्टमध्ये आणि इक्वल लेंथचे म्हणजे हाफ करा ना त्याला. हा झाला तुमचा एक पार्ट, हा काय झाला तुमचा ओपन ऑर्गन पाईप झाला, ठीक आहे, ज्याची लेंथ किती असणार, ज्याची लेंथ असणार L/2. आणि दुसरा असणार तुमचा क्लोज ऑर्गन पाईप, त्याची पण लेंथ किती, L/2, बरोबर. हा क्लोज ऑर्गन पाईप. अरे कारण की खालचा पार्ट असं जर कट केलं तर वरचा पार्ट काय असणार, दोन्ही एंड ओपन असणार, आणि खालच्या साईडला जो असणार त्याचा एक एंड ओपन एक एंड क्लोज असणार. याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, आणि याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी यांचा रेशो पाहिजे आपल्याला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन ऑर्गन पाईप किती असते, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन ऑर्गन पाईप असते V/2L, करेक्ट आहे. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज ऑर्गन पाईप असते V/4L. थोडंसं लक्ष द्या आता. याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते, N = V/4L. यांच्या जागी काय ठेवायचं आहे, न्यू V/4L. तर इथनं काय झालं, V/L = काय भेटलं तुम्हाला, 4 न्यू. याचा क्लिअर अर्थ आहे, जिथंही V/L दिसणार तिथं किती पुट करणार तुम्ही, 4 न्यू पुट करणार. किती, 4 न्यू. सिंपल. इथं काय करायचं, आता इथं व्हेलॉसिटी 20 ठेवायची, पण जे हे 2 आहे ना आणि हे जे लेंथ आहे ना, लेंथ हाफ करावं लागणार ना. ह्या जनरल फॉर्म्युला होता, बेसिक फॉर्म्युला. इथं आपल्याकडे लेंथ L/2 आहे ना, L कुठं आहे आता, लेंथ अर्धी झाली ना. हे 2 कॅन्सल, इथं काय राहिलं V/L, आणि V/L म्हणजे 4 न्यू. तर याची फ्रिक्वेन्सी झाली 4 न्यू, 4 टाइम्स ऑफ न्यू. आणि आता याची फ्रिक्वेन्सी बघायची आपल्याला, आणि दोन्ही फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज किती असणार ते बघायचं आहे. याला बघा ना कसं कॅल्क्युलेट करूया आपण. V/4 आणि याचा पण लेंथ किती येणार तुमची, L/2 येणार. याच्यात पण लेंथ किती येणार, L/2 येणार. 2 1 जा 2, 2 2 जा 4. तर 1/2 इंटू V/L आलंय तुमचं. तर 1/2 आणि V/L म्हणजे किती ठेवायचं, 4 न्यू ठेवायचं. तर हे 2 2 जा 4, तर हे झालं 2 न्यू. तर अशी असं ऑप्शन बघा जिथं 4 न्यू 2 न्यू आहे. नाहीये, आहे 2 न्यू 4 न्यू. कळाला क्वेश्चन तुम्हाला. याची जी फ्रिक्वेन्सी घेतली ना, आता असं खूप वेळेस क्वेश्चन्स येतात. तर याची जी फ्रिक्वेन्सी आपण घेतली, तर याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये V/Lच्या जागी आपण 4 न्यू पुट करायचं हे आपण डिसाईड केलं, ठीक आहे. नंतर लेंथ L होती, तर त्या लेंथला आपण अर्ध कट केलं क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे. तर मग आपली फ्रिक्वेन्सी आली 4 न्यू आणि याची आली 2 न्यू. संपला विषय. चलो, होय 1 नंतर डायरेक्ट 3 काय, 2 कुठं गायब झाला. बरं ठीक आहे, चला. अ पाईप ओपन ॲट बोथ दी एंड अँड अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड हॅव सेम लेंथ. पाईप ओपन ॲट बोथ दी एंड्स आणि पाईप क्लोज्ड ॲट वन एंड बोथ दी हॅव सेम लेंथ. द रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ देअर पीथ ओव्हरटोन. आता बघा पीथ ओव्हरटोनच्या फ्रिक्वेन्सीचा रेशो. क्लोज ऑर्गन पाईपमध्ये पीथ ओव्हरटोन जे असतं ना, COP मध्ये, क्लोज ऑर्गन पाईपमध्ये किती लिहितो आपण त्याला, 2p+1 × n लिहितो, बरोबर. काय लिहितो, 2p+1 × n लिहितो. लक्ष द्या थोडंसं.
थोडंसं लक्ष द्या. एन म्हणजे किती असतं माहिती ना, V/2L नाही, V/4L, सॉरी क्लोज आहे ना, V/4L असतं. आता लक्ष द्या. आणि अशीच जर ओपन ऑर्गन पाईपसाठी असेल तर ओपन ऑर्गन पाईपसाठी काय घेतो आपण, P+1 × V/2L घेतो. आता आधी पाईप ओपन म्हटलंय ना, तर याला याच्याने डिवाइड करायचं, रेशो बघायचा ना, P+1 × V/2L डिवायडेड बाय 2P+1 × V/4L. V/L कॅन्सल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, तर हे 2 वरती चाललं गेलं, तर हे काय झालं, 2 इन ब्रॅकेट P+1 डिवायडेड बाय 2P+1, 2 इन ब्रॅकेट P+1 डिवायडेड बाय 2P+1. सी काहीच नाही फॉर्म्युला. आता सर व्हीचं काही बोलले नाही, व्हीचं तर काही बोलले नाही, याच्यात बोलले नाही आहे, पण आपल्याला समजून घ्यावं लागतं, आपण समजदार आहोत की व्ही जे आहे स्पीड ऑफ साऊंड दोन्ही पाईपमध्ये सेमच असणार. दॅट्स इट. नेक्स्ट, कन्सिडर अ पाईप विच इज ओपन ॲट बोथ दी एंड्स. Consider a pipe which is open at both the ends. If V is the velocity of wave, L is the length of air column and E is the end correction, then the lowest frequency of vibration. ओपन ऑर्गन पाईपमध्ये लोएस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते V/2L. बरोबर. याला काय लिहिता येणार आपल्याला, V/2 इन ब्रॅकेट L+2E लिहावं लागतं, हे आपण बघितलंय. तर संपला विषय, V डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट L+2E संपला. लोएस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी असते, लोएस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी असते, लोएस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बस त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसाठी आपण बघत होतो, झालं. चलो, काही वर्ड्स आहेत कीवर्ड्स, ते कीवर्ड्स तुम्हाला मी सांगतो आधी, नंतर आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. रेसोनन्स असतो, एक वर्ड असतो यार अजून, युनिसन. रेझोनन्स आणि युनिसन म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी. लक्ष द्या, रेझोनन्स आणि युनिसन म्हणजे काय, रेझोनन्स आणि युनिसन म्हणजे काय, सेम फ्रिक्वेन्सी. आणि ऑक्टेव्ह म्हणजे काय, डबल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हे वर्ड्स लक्षात ठेवायचे, हे वर्ड्स काय करा, लक्षात ठेवा. चलो जाऊया पुढे. नेक्स्ट, इन अ रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट केलं काय जातं याच्यात ते सांगतो मी तुम्हाला. फर्स्ट अँड सेकंड रेझोनेटिंग लेंथ ऑफ एअर कॉलम इज 0.2 मीटर अँड 0.62 मीटर रिस्पेक्टिव्हली. इनर डायमीटर ऑफ ट्यूब विचारली आहे. काय विचारली आहे, इनर डायमीटर ऑफ ट्यूब विचारली आहे. सगळ्यात आधी रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट जो आहे ना, तो असतो काय बघा, रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये क्लोज ऑर्गन पाईपमध्ये होतो हा फक्त. केलं काय जातं रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये, एक हा क्लोज ऑर्गन पाईप घेतला आपण. क्लोज ऑर्गन पाईपमध्ये इथं एक ट्युनिंग फॉर्क पकडला जातो, इथं एक ट्युनिंग फॉर्क पकडला जातो. ठीक आहे. आणि याच्यात काही लेंथवरती लिक्विड भरलं जातं. आता ही जी लेंथ उरली आहे ना, ही लेंथ असते रेझोनेटिंग लेंथ. रेझोनेटिंग लेंथ म्हणजे काय, तेवढा लेंथ फक्त पाईपची आपल्याला अवेलेबल आहे. आता प्रत्येक वेळेस क्लोज ऑर्गन पाईप घेतला जाईल असा नाही आहे, कधी कधी ओपन ऑर्गन पाईप घेतला जातो आणि त्याला लिक्विडमध्ये डीप केला जातो. तर त्यात लिक्विड भरतं ना, तर त्यात लिक्विड भरलं म्हणजे तो क्लोज ऑर्गन पाईप झाला. आता बघा काय म्हटलंय, फर्स्ट अँड सेकंड रेझोनेटिंग लेंथ. फर्स्ट रेझोनेटिंग लेंथ, फर्स्ट रेझोनेटिंग लेंथ म्हणजे कधी येणार, फर्स्ट रेझोनेटिंग लेंथ कधी येणार माहिती आहे का, फर्स्ट रेझोनेटिंग लेंथ येणार फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला येणार. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते, V/4L. किती असते, V/4L. आता इनर डायमीटर ऑफ ट्यूब विचारलंय. इनर डायमीटर ऑफ ट्यूब कशी मिळणार आता आपल्याला,
आणि फर्स्ट रेझोनेटिंग लेंथ किती म्हटले 0.2 मीटर म्हटले. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड रेझोनेटिंग लेंथ काय म्हटले, इतकी म्हटले. आता काय करायचं याच्यात, आता काय करायचं, इनर डायमीटर विचारलंय, एंड करेक्शन लावावं लागणार की नाही लावावं लागणार, ऑब्व्हियसली एक एंडला लावावं लागणार. तर इथं काय लिहावं लागणार, 4 लिहावं लागणार. बरोबर, 4 लिहावं लागणार. आणि ह्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण n लिहितो आणि ही जी असणार ना, ह्या फ्रिक्वेन्सीला आपण 3n लिहितो. का बरं, क्लोज ऑर्गन पाईपचं डेरिवेशन आठवतं आहे तुम्हाला, n 3n वगैरे. हां, तर हे 3n इज इक्वल्स टू काय होऊन जाणार तुमचं, v डिवायडेड बाय 4 आता इथं L1 घ्या आणि इथं L2 घ्या, संपला विषय. हे 3n आहे ना, इकडून लिहा. कळालं का, कळालं इथपर्यंत तुम्हाला. आता याला आणि याला डिवाइड करून टाका, याला आणि याला डिवाइड केलं तर 4 कॅन्सल, v कॅन्सल, n कॅन्सल. काय उरलं बघा, वरती उरलं 1/L1 + e, खाली उरलं 1/L2 + e आणि इकडं उरलं 1/3. काही नाही, क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा सिम्प्लिफाय करा त्याला, 3 L2 + e इज इक्वल्स टू L1 + e. पुट करा इथं 3L2, नाही तर नंतर पुट करू ना याला, का करून टाका, चला जाऊ द्या. 3e इज इक्वल्स टू L1 + e. हे इकडे घेऊन टाका, e इकडे घेऊन टाका. काहीतरी गडबड झाली आहे. ठीक आहे, आपण कॅल्क्युलेशन करून बघूया काय प्रॉब्लेम येतोय. तर काहीतरी तर गडबड झाल्यासारखं वाटतंय. 2e इज इक्वल्स टू L1 किती आहे, 0.2 मायनस L2 म्हणजे 0.62 × 3. 0.62 × 3 जर केलं ना तुम्ही ते 1.86 मिळतं. हे मिळणार 1.66, तर हे आलं 1.66 डिवाइड बाय 2, मायनसमध्ये येतोय. सो e इज इक्वल्स टू येणार मायनसमध्ये 0.83. किती येणार, 0.83. ठीक आहे, काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटतंय, पण ठीक आहे, बघूया लास्टपर्यंत. आलोच आहे आपण इथं. आता 0.83 येतं आणि याला 0.3d पुट करायचं. हा फॉर्म्युला आपण बघितला आहे, 0.83. तर d इज इक्वल्स टू 0.83 डिवाइड बाय 0.3. सो d इज इक्वल्स टू मिळणार तुम्हाला 8.3 डिवाइड बाय 3. सो इट विल बी 2.7 समथिंग. नाही आहे म्हटलं ना, काहीतरी गडबड झाली आहे. ठीक आहे, याला बघूया आपण काहीतरी नंतर. ठीक आहे, याला बघूया आपण, डोंट वरी. चला पुढे जाऊया तोपर्यंत आपण. नेक्स्ट टॉपिक आहे व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड इन अ स्ट्रिंग. त्याला आपण जाऊया, बघूया तो क्वेश्चनमध्ये काय चुकतंय बघतो. आता वेळ घालवण्यात अर्थ नाही आहे. ठीक आहे, मी चेक करेल त्याला एकदा परत. ठीक आहे, व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड इन अ स्ट्रिंग. व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड इन अ स्ट्रिंग म्हणजे आता सेम आहे तसंच, फक्त याच्यात काहीशा गोष्टी ॲड होतात. आता याच्यात काहीशा गोष्टी ॲड होतात बघा. याच्यात पण आपल्याला फ्रिक्वेन्सीज कॅल्क्युलेट करायची असते आणि फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू काय असते, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू v/λ असते. कसं काय, आता हे मोड्स ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय, स्ट्रिंग कशी व्हायब्रेट करू शकते. आता व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड इन स्ट्रिंग म्हणजे काय, एक स्ट्रिंग घेतली जाते, स्ट्रेच स्ट्रिंग, त्याला मधनं व्हायब्रेशन्स दिले तर अशा वेव्स तयार होतील, लूप्स तयार होतील. तर v इज इक्वल्स टू असतं n λ. तर n इज इक्वल्स टू होणार v/λ. n इज इक्वल्स टू काय होणार, v/λ. आता लक्ष द्या, v जे असतं ना, v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह ऑन अ स्ट्रिंग. व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह ऑन अ स्ट्रिंग. आणि व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह ऑन अ स्ट्रिंगचा फॉर्म्युला असतो √T/μ. याला √T/m सुद्धा म्हटलं जातं, स्मॉल m.
पण जर म्यू म्हटलं ना कसं थोडं बरं असतं. म्यू म्हटलं सॉरी म्यू म्हटलं तर बरं असतं. एम म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. म्यू म्हणा, एम म्हणा, हे असते तुमची लिनियर डेन्सिटी. काय असते ही तुमची लिनियर डेन्सिटी असते. आता लक्ष द्या, लिनियर डेन्सिटी म्हणजे काय? लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ. लिनियर डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट लेंथ. आता बघा, म्यू म्हणा किंवा स्मॉल एम म्हणा, टेक्स्टबुकमध्ये स्मॉल एम म्हटले तर आपण हेच म्हणू, तर त्याला आपण म्हणू मास अपॉन लेंथ. आता याचा फॉर्म्युला रेडियसच्या फॉर्ममध्ये पण काढायचा असतो तुम्हाला. याचा फॉर्म्युला रेडियसच्या फॉर्ममध्ये पण काढायचा असतो. पुढे खूप काम येतो CET वगैरेमध्ये. तर फॉर्म्युल्यावरती लक्ष द्या. मासला आपण लिहू शकतो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कुणाचं? व्हॉल्यूम वायरचं रे बाबा, व्हॉल्यूम वायरचं. जर हा वायर आहे समजा, वायरचं व्हॉल्यूम कसं काढणार तुम्ही? लेंथ इंटू क्रॉस सेक्शनल एरिया. कसं काढणार? लेंथ इंटू क्रॉस सेक्शनल एरिया. तर एरिया इंटू लेंथ करणार, लेंथ कॅन्सल. तर रो इंटू एरिया किती असतो त्याचं? पाय आर स्क्वेअर. किती असतो एरिया? पाय आर स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला तुम्ही असाही लिहू शकता, √T डिवायडेड बाय रो इंटू पाय आर स्क्वेअर. हे फक्त स्ट्रिंगसाठी चाललं आहे. आता सर एवढं सगळं झालं, पण तुम्ही अजून सांगितलं नाही टी म्हणजे काय. अरे बाबड्या, बघत होतो तुमचं लक्ष आहे का नाही. टी म्हणजे असतं टेन्शन इन द स्ट्रिंग. टी म्हणजे काय असतं? टेन्शन इन द स्ट्रिंग. आता स्ट्रिंगवरती काय टेन्शन, कसं टेन्शन ते बघूया आपण. आधी आपण काय करू? आधी आपण याच्या डेरिवेशनवरती जाऊया. होप्सो इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. आता V = n लॅम्बडा आहे, तर n = काय होतं? n = v बाय लॅम्बडा होतं, करेक्ट. सो लक्ष द्या, n = 1 बाय लॅम्बडा तसंच ठेवा आणि इथं काय पुट करायचं तुम्हाला? T/m पुट करायचं. हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. कशात? स्ट्रिंगमध्ये. आता स्ट्रिंग जी आहे ना, तर हे फंडामेंटल मोड आहे. आता हार्मोनिक्सचा कॉन्सेप्ट तोच आहे. फंडामेंटल मोडमध्ये जी फ्रिक्वेन्सी येते तर ती सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी असते, म्हणून त्याला आपण फंडामेंटल मोड म्हणतो. आणि त्याला आपण फर्स्ट हार्मोनिक पण म्हणू शकतो, बरोबर, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यात. तर आता ही जी लेंथ असते ना याची, आता याच्यात एंड करेक्शन लागत नाही. याच्यामध्ये एंड करेक्शन लागत नाही, लक्षात ठेवा. याच्यात एंड करेक्शन नाही लागणार, फक्त पाईपमध्ये लागतं. तर जी लेंथ असेल ना, तर याच्यात लेंथ = किती लिहिणार तुम्ही? λ/2. तर लॅम्बडा किती लिहिणार तुम्ही? 2L लिहिणार. लॅम्बडा किती लिहिणार तुम्ही? 2L. तर मला सांगा n = काय झालं? 1/2L √T/m. काय झालं? 1/2L √T/m. आता ही झाली तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय झाली? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि यालाच तुम्ही फर्स्ट हार्मोनिक सुद्धा म्हणू शकतात, कारण फंडामेंटलपासून सुरू होऊन जातो आपला फर्स्ट हार्मोनिकचा खेळ, बरोबर आहे. चलो नेक्स्ट हायर मोडमध्ये जाऊ. आता ओव्हरटोन किती ते माहीत नाही, पण मला सांगा, हा नोड आहे, हा अँटी नोड, हे डिस्टन्स λ/2, हे λ/2, तर पूर्ण किती झालं? लॅम्बडा. आता इथं परत तसंच करणार मी, परत काय करणार? तसंच परत बघा. जस्ट अ सेकंड, पाणी पितो, ठीक आहे. चलो, n = काय होतं? v बाय लॅम्बडा होतं. तर हे तेच आहे ना, 1 बाय लॅम्बडा √T/m आहे. तर आता इथं हे पहिलं आहे ना, नेक्स्ट आहे ना, फंडामेंटल नंतर n1 लिहिलं त्याला. याला आपण लिहिणार 1 बाय लॅम्बडा 1 √T/m. आता इथं काय आहे? L = λ1 आहे. डायरेक्ट L = λ1 आहे. तर इथं λ1च्या जागी L पुट करा. मला सांगा, इथं तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिसतीये का? इथं तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिसतीये का? नाही दिसत आहे ना. का नाही दिसत आहे? 2चा प्रॉब्लेम आहे. 2चा प्रॉब्लेम आहे इथं. तर 2चा प्रॉब्लेम आहे, तर काय करा? याला 2 मल्टिप्लाय आणि 2 डिवाइड करा. आता ही काय झाली तुमची? n1 = 2 टाइम्स ऑफ n. झालं. अरे हे n होतं ना, आता लास्ट स्लाइडवरती लिहिलं होतं बघा. तर हे काय झालं तुमचं? हा झाला तुमचा सेकंड हार्मोनिक्स. आणि फंडामेंटलच्या नंतरची जी फ्रिक्वेन्सी असते
त्याला तुम्ही पहिला ओव्हरटोन म्हणता. झालं, फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड हार्मोनिक. झालं, प्रूफ पण झालं. एक्झाममध्ये आता कसं करायचं, हे रटण्याची गरज नाही आहे, एक्झाममध्ये तुम्हाला लक्षात राहून जातं तसं तर. पण जर लक्षात नाही आहे तर एक्झाममध्ये हेडिंग राहू द्यायचे, आधी हे कॅल्क्युलेट करून टाकायचं. हेडिंग राहू द्यायचे, आधी हे कॅल्क्युलेट करून टाकायचं. चला नेक्स्ट, आता सेकंड ओव्हरटोन आणि थर्ड हार्मोनिक्स म्हणताय. कमीत कमी एक लूप बनला पाहिजे होता, तर फंडामेंटलमध्ये कमीत कमी एक लूप बनवला, मग 2 बनले पाहिजे, 2 बनवले, आता 3 बनले पाहिजे, 3 बनवले. लेंथ लिहिली नाही का, व्हेरी गुड, बरं झालं नाही लिहिलं. हे असतं λ/2 प्लस λ/2 प्लस λ/2. तर L इज इक्वल्स टू काय झालं, 3 λ/2. किती झालं, 3 λ/2. चला, N इज इक्वल्स टू 1/λ√T/m. तर याला N2 लिहा, याला λ2 लिहा. तुम्हाला सांगा L इज इक्वल्स टू किती आहे तुमचं, 3 λ2 डिवाइड बाय 2. तर λ2 किती आहे तुमचा, 2L/3. ही व्हॅल्यू इथं पुट करा. तर N2 इज इक्वल्स टू 1/2L/3 √T/m. 3 वरती चालल्या गेला. क्लिअर. आता हे 1/2L √T/m काय आहे, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. तर हे काय झालं, 3 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय झालंय, 3 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तर याला काय लिहिणार तुम्ही, याला तुम्ही लिहिणार थर्ड हार्मोनिक्स, किंवा याच्या आधीचा फर्स्ट ओव्हरटोन होता ना, याला तुम्ही लिहिणार सेकंड ओव्हरटोन. हे झालं सेकंड ओव्हरटोन, किंवा याला आपण म्हणणार थर्ड हार्मोनिक्स. क्लिअर इथपर्यंत. हो हो हो, खूप सारे क्वेश्चन्स आहेत, खूप सारे क्वेश्चन्स आहेत. अर्धे क्वेश्चन्स करण्यात काय मजा नाही आहे, अर्धे क्वेश्चन्स करण्यात काही मजा नाही आहे. सगळे क्वेश्चन एक सोबत करूया, सगळे एक सोबत करूया, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सगळे क्वेश्चन्स एक सोबत करूया, डोंट वरी. ठीक आहे, जितके पण क्वेश्चन्स असतील याच्यावरती, सॉल्व अनसॉल्व सगळे. तर इथं थांबण्यापेक्षा आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह करूया ना अजून. कोणता, पहिलं n होतं, मग 2n होतं, मग काय झालं 3n झालं, मग 4n झालं, बरोबर. जर मी म्हटलं पीथ ओव्हरटोन कसा काढणार, पीथ ओव्हरटोन कसा काढणार, तर एक फॉर्म्युला बनवू, जो ओपन एंडसाठी बनवला होता तोच बनवू इथे, बरोबर. हे NP, पी म्हणजे काय आहे, पी म्हणजे आहे पीथ ओव्हरटोन. पी म्हणजे काय आहे, पी म्हणजे आहे पीथ ओव्हरटोन. आणि पीची व्हॅल्यू कुठनं सुरू करायची, तेच आपलं 0 पासनं. क्लिअर इथपर्यंत, कळाल्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पुट करून बघा, व्हॅल्यू तेच येणार. आता ते येणारच आपल्याला माहिती आहे ना, ते येणारच आपल्याला माहिती आहे. का बरं माहिती आहे, कारण की आपण ओपन ऑर्गन पाईपवाला केलं डेरिवेशन. क्लिअर. तर चला मित्रांनो, आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचे सगळे क्वेश्चन्स करूया. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बघूया. जास्त पार्ट राहिला नाही आहे, थोडासाच राहिला आहे चॅप्टरचा, तो ट्राय करू आपण, लवकरात लवकर संपूया. ठीक आहे, आणि नंतर वेव्ह ऑप्टिक्सला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन वाचत राहा, रिवाइज करत राहा. बाय, टेक केअर.